नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 20 ऑक्टोबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात वन लाइनर स्वरूपामध्ये। तर नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आर्चरी प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकले? तर राजपुताना रॉयल्स यांनी। यानंतर खालीलपैकी कोणते राज्य वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे पहिले राज्य बनले? तर केरळ। यानंतर आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर कर्नाटक। यानंतर ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता? तर मुंबई। यानंतर आपल्या भारतातील कोणते सरकारी रुग्णालय रोबोटच्या मदतीने किडनी प्रत्यारोपण करणारे पहिले रुग्णालय ठरले? तर दिल्ली एम्स हे। यानंतर शहरांमध्ये वन्यजीव आणि पर्यावरणीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक वन्यजीव मेळा कोठे आयोजित करण्यात आला होता? तर दिल्लीमध्ये। यानंतर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या गावामध्ये संध्याकाळी रडण्यास पूर्णपणे मनाई आहे आणि जिथे सर्व लोक शाकाहारी देखील आहे? तर श्रावण गाव या। यानंतर टाइम आउटने प्रसिद्ध केलेल्या 2025 मधील जगातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये कोणते भारतीय शहर 5व्या स्थानावर आहे? तर मुंबई। यानंतर जागतिक अन्न दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 16 ऑक्टोबर या दिवशी। यानंतर 10वा प्रश्न, जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी आपल्या महाराष्ट्राने कोणत्या देशासोबत भागीदारी केली? तर स्पेन या। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 ऑक्टोबर ही तारीख। महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत। तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, तर खालीलपैकी कोणत्या राज्यातील 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र। लक्षात ठेवा, तर महाराष्ट्र या। यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर आपल्या महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे। तर यामध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव आणि पालघर जिल्ह्यातील पारनाका आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर या समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, रायगड जिल्हा श्रीवर्धन आणि नागाव, पालघर जिल्हा पारनाका, रत्नागिरी जिल्हा गुहागर आणि लाडघर। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर हे प्रमाणपत्र डेन्मार्क येथील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशनल द्वारे दिले जाते। यामुळे समुद्र किनाऱ्यांची पर्यावरणपूरक स्वच्छता आणि शाश्वत पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळते। यानंतर दुसरा प्रश्न, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या भारताचे पहिले मानसिक आरोग्य राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दीपिका पादुकोण यांची। कोणाची? तर दीपिका पादुकोण। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची आपल्या भारताची पहिली मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे। तर या नियुक्तीचा उद्देश आहे मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे, संबंधित कलंक कमी करणे आणि मानसिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणे असा। तर यांचे कार्य आहे। तर या भूमिकेमध्ये दीपिका पादुकोण देशभरामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करतील आणि या विषयाला सार्वजनिक आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग बनवण्यासाठी मदत देखील करणार आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा, तर राष्ट्रीय उद्यानांमधील नवोपक्रमासाठी म्हणजेच IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, तर हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सोनाली घोष। तर कोण? सोनाली घोष। याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर राष्ट्रीय उद्यानांमधील नवोपक्रमासाठी इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, तर हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय डॉक्टर सोनाली घोष या आहेत। तर त्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र राखीव क्षेत्राच्या फील्ड डायरेक्टर आहेत। तर विजेत्याचे नाव डॉक्टर सोनाली घोष। पुरस्कार तर IUCN केंटन आर मिलर अवॉर्ड फॉर इनोव्हेशन। तर पुरस्काराचे कारण, तर राष्ट्रीय उद्यानांच्या व्यवस्थापनामध्ये नाविन्यपूर्ण आणि शाश्वत दृष्टिकोन आणण्यासाठी आणि विशेष तर त्या हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय देखील आहेत। यानंतर चौथा प्रश्न, ऑक्टोबर 2025 मध्ये आपल्या भारताच्या कोणत्या शेजारी देशासोबत
झालेल्या सीमेवरील चकमकीमध्ये 58 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अफगाणिस्तानिया. कोणत्या? तर अफगाणिस्तानिया. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर त्या अगोदर आपण महत्त्वाची टीप पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, चकमक म्हणजे काय? तर दोन देशांच्या सैन्यामध्ये सीमारेषेजवळ झालेल्या अचानक आणि मर्यादित प्रमाणामध्ये सशस्त्र संघर्ष म्हणजेच चकमक. ठीक आहे. तर ऑक्टोबर 2025 मध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तान सोबतच्या सीमेवरील चकमकीमध्ये 58 पाकिस्तानी सैनिक मारले गेले असा दावा केला. तर ही चकमक अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर झाली होती, ज्यामध्ये अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांवर हल्ला केला होता. यानंतर विद्यार्थ्यांनो, पाचवा प्रश्न. तर राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाअंतर्गत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने कोणत्या बंदरांना हरित हायड्रोजन हब म्हणून मान्यता दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्वांना. म्हणजेच दीनदयाळ बंदर प्राधिकरण गुजरातमध्ये आणि व्हीओ चिदंबरनार बंदर प्राधिकरण तामिळनाडूमध्ये आणि पारादीप बंदर प्राधिकरण ओडिशामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाअंतर्गत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दीनदयाळ बंदर प्राधिकरण गुजरात, व्हीओ चिदंबरनार बंदर प्राधिकरण आणि पारादीप बंदर प्राधिकरण ओडिशा या 3 बंदरांना हरित हायड्रोजन हब म्हणून मान्यता दिली आहे. तर विद्यार्थ्यांनो, दीनदयाळ बंदर प्राधिकरण मध्ये गुजरात येथे स्थित आहे. तर हे बंदर राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाअंतर्गत एक प्रमुख केंद्र आहे आणि व्हीओ चिदंबरनार बंदर प्राधिकरण हे बंदर तामिळनाडूमध्ये असून यालाही हरित हायड्रोजन हब म्हणून मान्यता मिळाली आहे. यानंतर पारादीप बंदर प्राधिकरण तो ओडिशा या राज्यातील पारादीप बंदर देखील या उपक्रमाचा एक भाग आहे. यानंतर सहावा प्रश्न. तर पूर्व अंटार्क्टिकामधील आपल्या भारताच्या नवीन प्रस्तावित संशोधन केंद्राचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मैत्री-2 असे नाव आहे त्याचे. काय? तर मैत्री-2. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, पूर्व अंटार्क्टिकामधील आपल्या भारताच्या नवीन प्रस्तावित संशोधन केंद्राचे नाव मैत्री-2 असे ठेवण्यात आले आहे. तर हे केंद्र जुन्या मैत्री स्टेशनची जागा घेईल आणि ते एक आधुनिक हरित आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत संशोधन तळ असेल. यानंतर सातवा प्रश्न. अदानी आणि गुगल आपल्या भारतातील सर्वात मोठे AI डेटा हब खालीलपैकी कोणत्या शहरात बांधणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए विशाखापट्टणम या. कोणत्या? तर विशाखापट्टणम या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अदानी समूह आणि गुगल आपल्या भारतातील सर्वात मोठे AI डेटा हब विशाखापट्टणम येथे बांधणार आहे. तर हे आपल्या भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे तंत्रज्ञान विषयक प्रकल्पांपैकी एक आहे, ज्यामध्ये सुमारे $15 अब्जांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यानंतर आठवा प्रश्न. तर विद्यार्थ्यांनो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडे 2025-26 साठी SDRFच्या केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून आपल्या महाराष्ट्राला किती कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 1566.40 कोटी रुपयांची. किती? तर 1566.40 कोटी रुपयांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून एकूण 1950.80 कोटी रुपयांची आगाऊ मदत जाहीर केली. यामध्ये आपल्या महाराष्ट्राला 1566.40 कोटी रुपये आणि कर्नाटकला 384.40 कोटी रुपये मिळणार आहेत. तर ही मदत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानातील दिली जाणार असून तर बाधित शेतकरी आणि नागरिकांना तत्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी ही रक्कम उपयुक्त ठरणार आहे. यानंतर नववा प्रश्न. तर कोठे दिवाळीच्या दीपोत्सव कार्यक्रमामध्ये किती दिवे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी उत्तर प्रदेश या. कोठे? तर उत्तर प्रदेशमध्ये. याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर 20 ऑक्टोबर 2025 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. तर या कार्यक्रमामध्ये 26,17,215 दिवे एकाच वेळी लावण्यात आले, ज्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाला. तर याशिवाय 2128 लोकांनी एकाच वेळी आरती करून आणखी एक विक्रम रचला आहे. तर हा कार्यक्रम अयोध्या
नगरीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक गौरवाचे प्रतीक मानला जातो. तर गेल्या वर्षी 25 लाख दिव्यांचा विक्रम झाला होता, पण यंदा तो मोडून नवीन रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. तर यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला. तर स्विस फर्म IQ एअरच्या जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या ताज्या यादीमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, दिल्ली हे शहर. कोणते? तर दिल्ली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर स्वित्झर्लंड स्थित IQ एअर या हवामान गुणवत्ता मोजणाऱ्या संस्थेने नुकतीच जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली आहे. तर या यादीमध्ये आपल्या भारताची राजधानी दिल्ली अव्वल क्रमांकावर असून ती जगातील सर्वाधिक वायू प्रदूषण असलेले शहर ठरले आहे. तर या यादीमध्ये मुंबई दुसऱ्या, तर लाहोर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि दिवाळीपूर्वीच दिल्लीतील हवामानामध्ये धुक्याचा पातळी इतकी वाढली की एअर क्वालिटी इंडेक्स अत्यंत धोकादायक पातळीवर गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. खूप सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांनो, प्रश्न पाहून घेऊयात. तर सध्या आपल्या भारतामध्ये किती रामसर स्थळे आहेत? तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.